नाशिक रोड, पंचवटी, सिडको, सातपूरसह अनेक भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनावर निशाणा साधलाय। महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी। तर नाशिकमध्ये खड्डेमुक्त महापालिका अभियान राबवण्यात आले एक शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने। तुम्ही महापालिकेच्या वतीने एक एल्गार केला आहे, खड्डेमुक्त महापालिका अभियान राबवत आहात, याबद्दल काय सांगा? नाही, गेल्या अनेक वर्षांपासून मे मध्ये पावसाळापूर्वी नैसर्गिक नाले असतील, ड्रेनेज लाईन असतील, स्ट्रॉंग वॉटर लाईन असतील, ते सर्व क्लीन करायचे असतात। त्याच्यासाठी महापालिकेची प्रोव्हिजन असते, पण या वर्षी कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही। आमचे सर्व नगरसेवक असतील, आमचे महानगर प्रमुख, गटनेते यांनी वेळोवेळी सांगून ते काम केलं नाही। आणि नंतर मग पाऊस पडला आणि शहरात पाणी तुंबलं। बरोबर। विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस अडकल्या, झाडं, अनेक प्रश्न निर्माण झाले। आणि मग 9 जुलैला आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलं आणि सविस्तर मांडलं की त्या भागात 6 विभागांमध्ये कसं केलं पाहिजे, आणि त्यांनी आम्हाला 10 दिवसाची वेळ दिली होती, 8-10 दिवसाची। आणि ते सुद्धा पाहिजे तसं न करता परत पाऊस आला आणि पूर्ण शहरात सेम परिस्थिती झाली। परत आम्ही 24 तारखेला निवेदन दिलं, आणि ज्या पद्धतीने लोक नाराज आहेत की 35,000 करोड रुपये तुम्ही खर्च करणार आहे शहरामध्ये, आणि ज्या नागरिक सुविधा जो तुम्ही देऊ शकत नसाल, आणि प्रचंड चर्चा आहे की भ्रष्टाचार आहे त्याच्यात, आणि म्हणून मग आज आम्ही ते मोहीम चालू केली। आज जरी इथं केली शालिमारला, पण आता आम्ही प्रत्येक विभागात जनतेला सामावून आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या स्वाक्षरी मोहीम घेतील, आंदोलन करतील। नंतर प्रभागामध्ये आणि आम्ही गल्ली बोळात सुद्धा आमचं हे सुरू राहणार आहे। सर, तुम्ही म्हटलात की हजारो रुपयांचा निधी मिळून देखील नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळाले नाहीयेत। खरं आहे ना, तीन लोक मृत्युमुखी पडले, अनेकांचे हात मुडले, पाय मुडले, म्हणजे मानसिक पण आणि शारीरिक पण त्रास आहे, आणि कोट्यवधी रुपये खर्च झालाय, आणि कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करायचं सोडून त्यांना पाठीशी घातलं जातं। कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे, आणि पाण्यात वाहून गेले अनेक रस्ते, अनेक गोष्टी अशा आहेत, आणि म्हणून मग आम्ही आता जनतेला घेऊन आंदोलन आणि मोर्चा काढणार आहोत। हे आंदोलन कुठपर्यंत आपण चालू ठेवणार आहात? नाही, हे तर आता आमचं 6 विभाग जे आहे ना प्रशासकीय महापालिकेचे, सिडको, सातपूर, पंचवटी, पहिले इथं होईल एक पुढच्या आठवड्यात, आणि त्याच्यानंतर प्रभागात आमच्या संघटनेच्या माध्यमातून जनतेला बरोबर घेऊन स्वाक्षरी मोहीम आणि आंदोलन सुरू राहणार आहे, आणि नंतर धडक मोर्चा आम्ही काढणार आमचे सर्व 15 नगरसेवक घेऊन आणि संघटनेच्या। असं देखील म्हटलं आहे की दोषींवर कारवाई होणार, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे। हो, 100%। त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल केले पाहिजे, ज्यांना त्यांनी कामं दिलेली, खड्डे बुजवायचे असतील, रस्त्याचे असतील। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर निधीच्या वापरात पारदर्शकता ठेवण्याची मागणी करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिला आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।